सध्या राज्यभरात मराठा समाजातर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चांचं आयोजन केलं जात आहे। कोकणात देखील मराठा समाजाचा पहिला मूक मोर्चा निघाला आहे। गुहागर तालुक्यातील मराठा समाजाने हा मूक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजातील लोक सहभागी झाले होते। कोपर्डीमधील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसंच आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला। गुहागरच्या शिवाजी चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली आणि तहसील कार्यालयात निवेदन देऊन हा मोर्चा संपवण्यात आला। अनेक मराठा समाजातील संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। महाराष्ट्रभर मराठा समाजाने मोर्चा काढायला सुरुवात केली। पहिला मोर्चा निघाला तो औरंगाबादमध्ये आणि औरंगाबाद नंतर अख्ख्या महाराष्ट्रभर या मोर्चाचं रान जे आहे ते उठलेलं आहे। आजही कोकणातला पहिला मोर्चा निघाला आहे आणि हा मोर्चा निघाला तो गुहागर तालुक्यामध्ये। आपल्यासोबत भगिनी आहेत। या मोर्चामध्ये सर्वाधिक भगिनी ज्या आहेत त्या सहभागी झाल्यात। नेमकी तुमची मागणी काय आणि कशासाठी हा मोर्चा काढला? मराठ्यांचे जे आरक्षण किंवा जो अॅट्रॉसिटी नवीन कायदा आहे या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आपला उद्रेक मूक मोर्चातून सादर करतोय। पण ह्या मूक मोर्चात सादर करताना आम्हाला महिलांना सुद्धा वाईट वाटते की आम्ही आज नुसतं मोर्चा या माध्यमातून आमच्या ज्या काही आरक्षणाचे मुद्दे आहेत किंवा आम्हाला ज्या लागणाऱ्या काही गरजू व गरीब विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत हे मांडण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागले। ह्याच्यापेक्षा खेदाची गोष्ट कुठली नाही। संपूर्ण मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये इतर सर्व जातींना पुढे घेऊन जात आहे आणि ते पुढे घेऊन जात असताना हा मराठा समाज स्वतःच मागे येत आहे। याच्यापेक्षा खेदाची कुठली गोष्ट नाही असं मला वाटतं। हे जे आमचे सगळे सत्ताधारी आहेत किंवा कोणी आमदार आहेत याला राजकीय वळण न देता या राजकीय नेत्यांनी जर आमची बाजू आधीच मांडली असती तर आम्हाला आज उचलावं लागलं नसतं। परंतु ही सगळी लोक आमची सत्तेची मिंद झालेली आहेत। त्या आम्हाला तर असं लक्षात आलं की हे राजकीय नेते कोणी आमची बाजू घेणार नाहीत। आमच्या माता भगिनी या सगळ्यांना घेऊन आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरणं भाग पडलंय। तर पण ही पहिली पायरी म्हणून आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून ह्या रस्त्यावर उतरलेलो आहोत। जो मराठा ज्यांनी राज्य केलं, राज्यकर्ते म्हणून आज इतकी वर्ष राज्य केलं, आज त्यांना त्यांचं ताट रिकामं आहे आणि ते ताट रिकामं आम्हाला कोणाच्याही ताटामधलं अन्न काढून घ्यायचं नाहीये। आम्हाला ज्यांच्या ज्या सवलती आहेत त्या त्यांना मिळू देत आणि फक्त आम्हाला सुद्धा आमच्या ताटामध्ये सुद्धा आम्हाला काही सवलती मिळायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।